नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे गवत. कथेचे लेखक आहेत नारायण धारप. कथेला आता सुरुवात करू. सागर वरवर पाहणाऱ्याला मोहक निळाशार दिसतो. सूर्यप्रकाशाच्या लहरी बारीक सारीक लाटातून सोनेरी ठिणग्या उडवत असतात. सागराच्या विशाल पृष्ठावरून मानव सुखात बेदकारपणे सफर करत असतो. पण सागराचं हे रूप फसवय. सागराचं अंतरंग अज्ञात आहे. खाली प्रकाश पोचत नाही. अजस्त्र आकार अंधारात दबा धरून बसलेले असतात. शिरावरच्या प्रचंड जलविस्ताराची कल्पना मन दडपून टाकतं. प्रत्यक्ष पाण्याच्या दाबाखाली हालचाल अशक्य होते. शरीर चुरमडून जातं. मोठा भयानक प्रदेश, आणि हे केवळ सागरापुरतंच मर्यादित नाही. आपली रोजची सृष्टी किती मोहक दिसते, आकर्षक दिसते. माणूस सर्वत्र किती बेफिकीरपणे वावरत असतो. त्याला माहीत नाही की हे रूप दिखाऊ आहे. वरून घेतलेलं एक कवच आहे, कठीण कवच आहे. मनातल्या प्रतिमा त्यात परावर्तित होत असतात आणि त्याच खऱ्या मानून आपण वागत असतो. पण हे कवच फार पातळ आहे. त्यात काही ठिकाणी भेगा आहेत. कवचामागे काय आहे? सुदैवानं सर्वसाधारणपणे कोणाला आत पाहण्याची वेळच येत नाही. पृथ्वीच्या उदरात जसा तप्त लाभारस भरलेला आहे, त्याचा एक स्पर्शही देहाची राख रांगोळी करून टाकतो. तसाच कवचामागच्या सृष्टीचा एक मानसिक संसर्ग मनाचा चोराडा करून टाकेल. पण मानवी मनातच या अनैसर्गिक तत्वाचा एखादा तंतू, पाश फार प्राचीन काळापासून खोलवर रुतलेला असावा. किंबहुना मानवी मनाच्या रचनेतलाच तो एक घटक असावा. त्याखेरीज या भयानक घातकी गोष्टीचं मानवाच्या मनावर एवढं जबरदस्त आकर्षण कसं पडलं असतं? तो या सागर तळाचा वेध कशासाठी घेत राहिला असता? या कवचामागची सृष्टी पाहण्यासाठी त्यानं अशी धडपड का केली असती? श्रीधर तसा बावळट, अतिरेकी, अतिउत्साही स्वभावाचा नव्हता. 2-3 गोष्टी योगायोगानं एकत्र आल्या नसत्या तर कदाचित पुढचं सर्व रामायण घडलंही नसतं. असत्या नसत्याच्या गोष्टी व्यर्थ आहेत. जे झालं ते खरं. श्रीधरची शिवदुर्ग धरणाच्या कामावर बदली झाली. धरणाचं काम गावापासून तसं 7-8 मैलांवर होतं. पण सर्वात जवळचं गाव असं शिवदुर्गच. तेव्हा धरणाला तेच नाव पडलं. योगायोगाचा दुसरा फाटा म्हणजे शिवदुर्गालाच श्रीधरच्या एका दूरच्या पण चांगल्या परिचयाच्या नातेवाईकांचा एक जुना वाडा होता. म्हणजे श्रीधरच्या बदलीच्या सुमारासच देशमुखांची आणि त्याची गाठ पडली. आणखी एक योगायोग. तेव्हा त्याला समजलं. श्रीधर अगदी सहजगत्या बोलून गेला, "वाह, म्हणजे चांगली सोय झाली की माझी तिथे राहायची." पण त्याच्या या उद्गाराला देशमुखांची फारशी उत्साहाची साद आली नाही. जरा वरमल्यासारखा होऊन श्रीधर म्हणाला, "काका, माफ करा हं, मी आपला सहज बोलून गेलो. अर्थात तिथे कोणी राहत असतील." नाही, कुणीच राहत नाही. वाडा राहण्याच्या अवस्थेत तरी आहे की नाही याची मला शंकाच आहे. खूप वर्ष ओस पडलाय तो," देशमुख म्हणाले. मग देशमुख जरा हसत म्हणाले, "पण तू तिथे अवश्य जा. घरचाच आहेस तू. निदान तुझ्याकडून वाड्याची हाल हवाल तरी समजेल," देशमुख म्हणाले. पण मग विषय बदलला. वाड्याच्या चाव्या मागण्याचं श्रीधर विसरून गेला. प्रत्यक्ष शिवदुर्गला पोचल्यावर त्याला ती आठवण झाली. आणि मग त्याने मनाशी असाही विचार केला, वाडा ओस पडलाय म्हणतात. दार सुद्धा जाग्यावर नसेल. कसली कुलप आणि कसल्या किल्ल्या. धरणाच्या कामावर आलेल्या दुसऱ्या बॅचमधला श्रीधर होता. ती बॅच तिथे पोचेपर्यंत तिथे काही पत्र्याच्या क्वार्टर्स उभ्या राहिल्या होत्या. गावकऱ्यांची काहीतरी वर्दळ सुरू झाली होती. वस्तीला थोडासा तरी स्थायिकपणा आला होता.
श्रीधर एकटाच होता. तेव्हा त्याची सामानाची काही मांडामांड नव्हती. काही खरेदीच नव्हती तर बाजाराची चौकशी करण्याचं कारणच नव्हतं. पण मग जोशी नावाच्या एका विवाहित मित्राबरोबर एकदा बाजाराला जायची वेळ आली आणि कॉन्ट्रॅक्टरच्या ट्रकमधून तो निघाला. तेव्हा एकदम त्याला देशमुखांशी झालेल्या संभाषणाची आठवण झाली. शिवदुर्गला पोचायला 40 मिनिटं लागली. धरणाच्या कामानं गावाला नवं रक्त दिल्यासारखं झालं होतं. वर्षानुवर्ष ओस पडलेल्या वाड्यातून भाडेकरी राहायला आले होते. खपले गेलेल्या ढासाळलेल्या मातीच्या भिंतींना चुना फासला होता. म्हातारीच्या प्रसाधनासारखा तो हिडीस दिसत होता. बाजार गावाबाहेरच्या पटांगणात आठवड्यातून 2दा भरायचा. भाजीपाला, धान्य, किराणा, कपडे, खेळणी, न्हावी, लाहोर, टीन मेकर सुद्धा. संसाराच्या सर्व गरजा भागायला हव्यात ना. देशमुखांचा वाडा विचारताच श्रीधरला लागोलाग पत्ता कळला. एकेकाळी गावातील ती सर्वात महत्वाची वास्तू होती. पण 2 चौक ओलांडून श्रीधर त्या वाड्यापाशी आला तेव्हा त्याला त्या ठिकाणचा फरक जाणवला. नवचैतन्याची जी एक लाट गावावरून गेली होती तिचा या वाड्याला अजिबात स्पर्श सुद्धा झालेला दिसत नव्हता. घडीव दगडांची चारी बाजूंची भिंत ढासळली होती. बाहेरच्या द्वाराचे 2 दगडी खांब तेवढे उभे होते. आवारात 2-4 मोठमोठी झाडं होती आणि त्यांच्या मागे उतरत्या छपराचा दुमजली वाडा होता. श्रीधर दाराच्या खांबातच उभा राहून समोर पाहत होता. सर्व कसं एखाद्या चित्रासारखं स्तब्ध होतं. कुठे हालचाल नाही की आवाज नाही. आत जावं की नाही असा श्रीधरला प्रश्न पडला. पण क्षणभरच. वाडा काही बंद नव्हता. खालचं मोठं दार मोडलेलं दिसत होतं. वरच्या मजल्यावरच्या काही खिडक्याही उघड्या दिसत होत्या. कोणाची आत जाण्याची इच्छा असेल तर त्याला प्रतिबंध नव्हता हे उघड होतं. आणि अगदीच कोणी छेडलं तर श्रीधर वाड्याच्या मालकाची ओळख सांगू शकला असता. किंबहुना त्यांच्याच कामासाठी आपण आलो आहोत असंही सांगू शकला असता. तेव्हा मग तो आवारात आला. काही वेळ घुटमळला आणि मग सरळ मोठ्या दारातून आत आला. खूप दिवस न हललेलं दार खूप मोठ्यांदा करकरलं. मोकळ्या वाड्यातून तो कर्कश आवाज घुमत गेला. न जाणे कोणत्या जुन्या जुन्या आठवणी जागवीत गेला तो. दार एका ओवरीवजा बंद जागेत उघडत होतं. दोन्ही हातांना पहारेकऱ्यांसाठी दगडी ओटे होते. त्यांच्या मागे लहान सहान दारं होती. समोर वाड्याचं मुख्य दार होतं. त्यांच्या मागे लहान सहान दारं होती. समोर वाड्याचं मुख्य दार होतं. ते उघडं होतं. त्यातून आतला सर्व भाग दिसत होता. 2 खोल्या, त्यांच्या मागं फरसबंद चौक, मग मागे आणखी खोल्यांची रांग. सकाळच्या उन्हात सर्व काही उजळून निघालं होतं. पण सर्वत्र निस्तब्धतेची एक विचित्र छाया होती. पुन्हा एकदा श्रीधरचं पाऊल अडखळलं. आता केवळ औपचारिकपणाचा भंग एवढंच कारण नव्हतं. त्याच्या मनावर एक अनैसर्गिक दडपण येत असल्याची भावना होत होती. केवळ मोकळ्या जागेचा एवढा परिणाम व्हावा? त्याला स्वतःचा जरासा रागच आला. त्याचं मन त्याला धोक्याचा इशारा देऊ पाहत होतं. पण ती फार प्राचीन अडाणीपणाची प्रतिक्रिया होती. आत्ताच्या भरदिवसाच्या उन्हातल्या झगमगत्या वेळी पूर्ण विसंगत होती. त्याने ती जाणीव झटकून टाकली आणि तो आत गेला. एकेकाळच्या या राजेशाही वास्तूची वाताहत झाली होती. भिंतींचा रंग झडला होता. सनला ढासळला होता. खिडक्यांची तावदनं फुटली होती. कोरीव कामातली लाकडं मोडली होती आणि पायाखाली सर्वत्र वाळकं गवत होतं. इतकं गवत आत कसं आलं याचा क्षणभर त्याला अचंबा वाटला. घरट्यांसाठी पक्ष्यांनी आणलं असावं हा एक अंदाज होता आणि ते वर्षानुवर्ष चाललं असलं पाहिजे. तेव्हाच इतकं गवत साचणार. पण आत्ता तरी पक्ष्यांची कोणतीही खूण दिसत नव्हती. चिवचिव नाही, फडफड नाही, काही नाही. श्रीधर मधल्या दिवाणखान्यात उभा होता. उजवीकडे डावीकडे उघडी दारं होती. त्यातून आतल्या खोल्या दिसत होत्या.
पण तो तिकडे न जाता समोर निघाला. माझघरासारखी एक खोली ओलांडून तो मधल्या फरसबंद चौकात आला. दोन्ही अंगांना आणि समोरही खोल्या होत्या. स्वयंपाकघर, जेवणघर, न्हाणीघर, देवघर. एकेकाळच्या वैभवाची ती साक्ष होती, पण आता साऱ्या एक जात ओस, पडीक आणि भकास. अंगणात एका कोपऱ्याला विहीर होती. मध्ये वृंदावन होतं, पण त्यातली तुळस केव्हाच गेली होती. अंगणात आणि बाजूच्या तिन्ही ओवऱ्यातून तोच तो वाळक्या गवताचा पसारा दिसत होता. आता फक्त समोरच्या दारामागे काय आहे ते पाहायचं बाकी आहे, श्रीधर मनाशी म्हणाला. समोरची इमारत एक खणीच होती. मागची बाजूही बंदिस्त होती. पूर्वी तिथे बाग असावी. काही वाफ्यांच्या खुणा होत्या. कोरड पडलेलं चुने गच्चीचं कारंज होतं. काही मोठमोठे वृक्षही होते. आणि पुढे पडक्या भिंतीपाशी एक लांबट पार पडकी इमारत होती. एखाद्या रखवालदाराची राहायची जागा असावी, पण हे सर्व पाहिल्यावर श्रीधरचं लक्ष खाली गेलं. मोडक्या दारापर्यंतच्या सर्व भागावर गवत उगवलं होतं. गुडघाभर उंचीचं पिवळसर गवत. त्याचा रंग काही तजेलदार हिरवागार नव्हता. रोगट पिवळट होता. पानं पडली होती, मरगळली होती. मघाशी एकदा जाणवलेली अस्वस्थता श्रीधरला आता पुन्हा एकदा आणि जरा प्रकर्षानं जाणवली. त्या गवतातून पुढच्या दारापर्यंत जाण्याचा मनातला अर्धवट बेत त्यानं तत्क्षणीच रद्द केला. ही वाड्याची एकूण सारी वास्तूच जराशी चमत्कारिक वाटत होती. गावातले इतर वाडे असे ऊर्जितावस्थेत येत असताना हाच ओसाड का, याचं उत्तर इथे होतं. मात्र त्याचं स्पष्टीकरण मात्र नव्हतं. ते एखाद्या स्थानिक माणसाकडूनच मिळवायला हवं. आणि मग देशमुखांना पत्र. तो माघारी फिरला. तो खालीच पडला जवळजवळ. क्षणार्धभर त्याला तोल गेल्यासारखं वाटलं. पायाखालची जमीन एकाकी नाहीशी झाल्यासारखी एक जाणीव. खरं म्हणजे शब्दात सांगताच न येण्यासारखी. कारण आजवरच्या आयुष्यात कधीही अनुभवास आली नव्हती म्हणून. चित्तवृत्ती क्षणभर थरारून उठल्या होत्या. सर्व शरीरावरून सरसरता काटा गेला होता. गारवाही जाणवला होता. एखादी गारेगार वाऱ्याची झुळूक अंगावरून गेल्यासारखी. आणि डोळ्यांच्या कडातून वळता वळता अगदी शेवटच्या क्षणी त्याच वाऱ्यावर मागच्या बागेतलं गवत हलताना दिसलं होतं. तोच वारा सर्व वाड्यातूनही गेला असावा. कारण श्रीधर आल्या वाटेनं बाहेर पडला तेव्हा अंगणातलं, ओवरीतलं, बाहेरच्या दिवाणखान्यातलं गवत हललं होतं, विस्कटलं होतं. विस्कटलं? नाही. पुन्हा जेव्हा त्याने तो देखावा डोळ्यासमोर आणला तेव्हा आधी मनानं नाकारलेली गोष्ट त्याला मान्य करावी लागली. वाळक्या गवताचे वेगवेगळे पुंजके झाले होते, ढीग रचून ठेवल्यासारखे. पण त्यावेळी त्याची नजर ओझरतीच फिरत होती. त्याला बाहेर पडायची घाई झाली होती. मित्राची बाजारहाट संपून तो श्रीधरची वाटच पाहत होता. चहासाठी दोघं टीनपाट हॉटेलात शिरले. दिवस बाजाराचा. स्थानिक आणि परक्या लोकांनी हॉटेल खच्चून भरलं होतं. विलक्षण उकाडा होत होता. समोरच्या फुटक्या कपात अर्धवट भरलेल्या काळसर द्रवाला नाव नव्हतं, चवही नव्हती. कडक बिडीचा धूर हवेत भरला होता. गोंगाट माजला होता. पण ज्या कलकलाटाला एरवी श्रीधर उबगला असता तो त्याला आता हवा हवासा वाटत होता. साध्या भोळ्या माणसांच्या या गर्दीत त्याला विलक्षण समाधान लाभत होतं. त्या क्षणी तरी त्याने या भावनेचा खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या गोष्टी परिचितांशी बोलताना माणूस कचरतो अशा गोष्टी परक्यांशी तो निसंकोचपणे बोलू शकतो. देशमुखांच्या वाड्याबद्दल श्रीधरने आपापसात कधीच चर्चा केली नसती. पण आता जो दिसेल त्याला तो विचारत होता. जणू काही तिथलं गुपित जाणून घ्यायची एक ज्वलंत इच्छाच त्याच्या मनात जन्माला आली होती. बोलायला पुढे सरसावणारे अनेक होते, पण त्यांची माहिती ऐकीव किंवा कल्पित अशी होती. सर्वांच्या हकीकतीत समान काही असलं तर ते एकच होतं. ती वास्तू पछाडलेली होती. अमानवी, अमानुष आणि घातकी शक्तीचा तिथे वावर होता.
माणसाला तिथे धोका होता. मनाचे कोणतेही समाधान न करता जिज्ञासा मात्र वाढवणारी माहिती. कामावर पुन्हा रुजू होताच वेळात वेळ काढून श्रीधरने देशमुख काकांना पत्र लिहिलं. पत्रात शिवदुर्गाच्या त्यांच्या वाड्याला भेट दिल्याची हकीकत होती. स्वतःला कोड्यात पाडणारी ती अवस्था, त्याची जाणीवही त्याने पत्रात लिहिली. मग वाड्याच्या हकीकती तपास घेण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न आणि कानांवर आलेले सूचक उद्गारही लिहिले. शेवटी त्याने लिहिलं, काका, जरा घोटाळ्यातच पडलोय मी. तुम्ही बाकी कमाल केलीत, मला एका शब्दानंही पत्ता लागू दिला नाहीत. मात्र मी वाड्यात राहायची गोष्ट काढली तेव्हा तुम्ही अडखळला होतात, आठवतं? तेव्हाच मला कल्पना यायला हवी होती. ते असो, आता तरी तुमच्या वाड्याचा इतिहास कळवा. एखाद वेळी काम नसलं की वेळ जाता जात नाही. कोणी सोबतीला मिळालं तर एखादी रात्र काढीनही वाड्यात. उत्तराची वाट पाहतोय. श्रीधरने पत्र टाकलं. अर्थात उत्तराची वाट तो काही उलट डाकेने पाहत नव्हता. मात्र 3 आठवडे होऊन गेले तेव्हा त्याने उत्तराची आशा सोडली. कदाचित काकांना ते आवडलंही नसेल आणि मग एकाकी त्यांचं पत्र आलं. पाकिटाच्या जाडीवरून ते खूपच मोठं वाटत होतं. मोठ्या उत्सुकतेने श्रीधरने ते पत्र फोडून वाचायला सुरुवात केली. श्रीधर, सर्व माहिती काढून ती व्यवस्थित जुळवायला वेळ लागला. हेच पत्राला उत्तर टाकायला उशीर होण्याचं कारण. आणि जी माहिती मिळाली तीही लिहिताना मला अतिशय खेद होतोय, शरम वाटतेय. कारण त्या प्रसंगात गोवली गेलेली सर्वच माणसं चारित्र्यहीन, खुंशी आणि क्रूर वाटतात. तर मग वाच. मुख्य व्यक्ती त्र्यंबकजी आहेत. त्यांचं आपल्याशी प्रत्यक्ष काय नातं आहे ते मी तुला मुद्दाम लिहित नाही. एवढं खरं आहे की तो आपल्या घराण्यातला होता आणि त्याच वाड्यात राहत होता. श्रीधर, त्यावेळेचे दिवस इतक्या अंतरावरून आपल्याला अगदी सोन्यासारखे वाटतात. पण मला वाटतं त्यांना एक काळी बाजूही होती. पुरुष लोक 2-2, 3-3 बायका करायचे. शिवाय बाहेर अंगवस्त्रही असायचीच. अशा या जमान्यात बायकाही काही वेळा बिघडल्या तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. या त्र्यंबकजीचं 3रं लग्न बऱ्याच उतारवयात झालं. जानकीबाई फार हुशार, चुणचुणीत होती. मला तर काही वेळा वाटतं ती आपल्या वेळेपूर्वी 100 वर्ष तरी आधी जन्माला आली. तेच तिचं युग नव्हतं असं अतिशय खेदानं म्हणावं लागतं. नाच, मैफिली, जुगार, बटेरबाजी या आणि असल्या फंदात त्र्यंबकजीचं घराकडे कितपत लक्ष असेल याची शंकाच येते. जानकीबाईची व्यवस्था आपल्या वाड्यात होती. त्र्यंबकजी मुक्कामाला असला तर सारा वाडा दणाणून जायचा. तो पुण्याला किंवा सातारला गेला की सगळा शुकशुकाट व्हायचा. मग जानकीबाई, तिच्या 3-4 बाया आणि खासगीतले 4 भालदार एवढीच मंडळी वाड्यावर असायची. तरुण वय, सुंदर रूप, हातात पैसा, गावात मान मरातब आणि एकटेपणा. मला वाटतं या सर्वावर मात करायला पुराणातली एखादी पतिव्रताच हवी. आणि आपण खेदानं एवढंच म्हणू शकतो की जानकीबाई पतिव्रता नव्हती किंवा राहिली नाही. त्याचं नाव, गाव मला माहीत नाही. माहिती असतं तरी लिहिलं नसतं. पण माहीत नाही हे खरं. हा प्रकार बरेच दिवस चालला होता. महिन्यातून एखादा दिवस त्र्यंबकजी आला तरी पुष्कळ झालं. बाकी सर्व जानकीबाईचंच राज्य. पण तिच्या दुर्दैवानं कोणीतरी विश्वासघात केला आणि त्र्यंबकजीच्या कानांवर सारा प्रकार गेला. एका रात्री तो अचानकपणे वाड्यावर हजर झाला. इतका गुपचूप आला की कोणी म्हणतात घोड्यांच्या टापांना फडकी बांधली होती. चौकात त्याला कोणीतरी हटकलं आणि 2-4 शब्द वरती जानकीबाईंच्या कानावर गेले. त्र्यंबकजी वाऱ्यासारखा झपाट्यानं खोलीत आला. पण तरीही त्याला उशीर झाला होता. खिडकीतून गच्चीवर आणि तिथून हिकमतीनं खाली उतरणारी एक अस्पष्ट आकृती तेवढी त्याला दिसली. बराच वेळ तो खिडकीपाशी उभा होता. बागेतून कोणीतरी धावत गेलं आणि त्या पडळीत शिरलं एवढं त्याला दिसलं. एव्हाना सारा वाडा खडबडून जागा झाला होता. त्र्यंबकजीनं दोघांना पडळीवर पहारा करायला पाठवलं आणि मग तो जानकीबाईकडे वळाला.
आत्ता तुमच्या खोलीत कोण आलं होतं? त्र्यंबकजीने जानकीबाईला विचारलं, पण त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर आलं नाही. पुन्हा एकदा त्यानं तोच प्रश्न विचारला. माझ्या खोलीत कोणीही नव्हतं, मीच एकटी होते, जानकीबाई म्हणाली. तिची दासी तिच्या शेजारी थरथर कापत उभी होती. ती खोलीत असताना असले प्रश्नोत्तरं करायला त्र्यंबकजी आणि जानकीबाई दोघंही खरोखर भानावरच नसले पाहिजेत. पण एका अर्थी तेच उत्तम झालं. पुढे त्या दासीच्या तोंडूनच इतरांना ही सर्व हकीकत समजली. दासीकडे वळून त्र्यंबकजी म्हणाला, काय ग नाव तुझं? जा, बाईसाहेबांच्या खोलीतील देवाची मूर्ती घेऊन ये पाहू. दासी धावत पळत गेली आणि सोन्याची ती सुबक मूर्ती घेऊन आली. त्र्यंबकजीनं ती मूर्ती मध्येच चौरंगावर ठेवली आणि तो जानकीबाईंना म्हणाला, देवीवर आपण हळदी कुंकू वाहा आणि देवीच्या साक्षीनं खरं काय ते सांगा. जानकीबाईचा चेहरा पांढरा फटक पडला होता, पण ती क्षणभरही बावरली नाही. तिनं थरथरत्या हातांनी देवीवर हळदी कुंकू वाहिलं. ती बोलली तेव्हा तिचा आवाज कापत होता, पण उच्चार स्पष्ट होते. मी देवीची साक्ष घेऊन सांगते की आत्ता माझ्या खोलीत कोणीही परकं नव्हतं, जानकीबाई म्हणाली. त्र्यंबकजी त्याच पावली महालाबाहेर गेला. ज्यांनी ज्यांनी त्याला त्या रात्री पाहिलं ते सांगतात की उरलेली सारी रात्र त्यानं ओसरीवर येरझारा घालण्यात घालवली आणि पहाट फटफटते ना फटफटते तोच तो बागेत गेला. एव्हाना सर्व गडी जमा झाले होते आणि पडळी भोवती पहारा करत होते. त्यांच्यापैकी एकाला त्याने गावात पाठवलं. त्याच्याबरोबर निरोप दिला की गावात जो काही हिरवा चारा, कडबा, निळवा असेल त्याचं माप आज सरदारांच्या वाड्यात घालायचंय. सूर्य हातभर वर आला नाही तोच वाड्यापाशी बैलगाड्यांची ही झुंबड उडाली. सगळ्या गवताची पडवीसमोर गंज रचण्यात आली आणि तिथल्या तिथे पैसे चुकते करून सर्व गाडीवानांना वाटेस लावण्यात आलं. दिवाणखान्याच्या खिडकीवरचा चिकाचा पडदा अधूनमधून हलत होता. त्यामागे जानकीबाई खाली पाहत असेल आणि त्र्यंबकजीच्या मनात काय असावं याबद्दल काही ना काही तर्क करत असेल. पण त्याच्या मनात काय होतं हे तिच्या स्वप्नातही आलं नसावं. दिवस मावळला तसा त्याने सर्व गड्यांना हुकूम दिला की हे सर्व गवत पडळीत रचा. हिरवगार गवत, वाळक्या, कडबाच्या पेंड्या सारं काही ते लोक आता रचायला लागले. आणि मग जानकीबाईला त्र्यंबकजीच्या खऱ्या हेतूची कल्पना आली. सारी रीतभात, सारी शालीनता, सारी प्रतिष्ठा विसरून ती तशीच धावत धावत बागेत आली आणि त्र्यंबकजीला म्हणाली, नको नको, मी सांगते, मला हवी ती शिक्षा करा, पण असं करू नका. आणि त्र्यंबकजी दगडासारख्या कठीण आवाजात म्हणाला, तुमची खोली रिकामी होती असं तुम्ही देवीच्या साक्षीनं सांगितलं आहे. जानकीबाईने त्याची विनवणी केली. त्याचे पाय धरले. त्याच्यापुढं पदर पसरला. कदाचित दुसऱ्या कोणासाठी तरी जानकीबाईनं आपली मर्यादा सोडावी, मान विसरावा, इतकं दिवाण व्हावं यानं त्र्यंबकजीचा संताप अगदी शिगेला पोचला असेल. पण त्यानं आपला आवाज चढवला नाही. जानकीबाईकडे पाहिलंही नाही. तो एकच वाक्य परत परत म्हणत होता, देवीच्या साक्षीनं तुम्ही सांगितलं आहे की तुमची खोली रिकामी होती. पडळ गवतानं भरू लागली. असं म्हणतात की शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज येत होता. पण तो काळच क्रूर होता. भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातल्या भाल्यांचाही उपयोग केला असं म्हणतात. खालचा मजला भरल्यावर त्यांनी वरचा माळा भरायला सुरुवात केली. अजूनही आतून रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता. जानकीबाई तिथेच रडत विनवण्या करत बसली होती. शेवटी पडळीतलं ते ओरडणं न ऐकवून ती अडखळत अडखळत निघून गेली. खालपासून वरपर्यंत पडळ त्या लोकांनी गवताने गच्च भरली. आतला आवाज दमल्यासारखा झाला, क्षीण झाला आणि मग पार थांबला. आसपास खच्चून भरलेलं सारखं उबत जाणारं गवत, त्यातले किडे किरडे, हळूहळू बंद होत जाणारी हवा. मला नाही वाटत मरण यापेक्षा जास्त सावकाश, यापेक्षा जास्त क्रूर रीतीने येऊ शकेल.
पाषाण हृदयाचा त्र्यंबकजी 3 दिवस आणि 3 रात्री पडळीसमोर जातीनं हजर होता आणि मग महालाकडे वळूनही न पाहता घोड्यावर बसून निघून गेला. पण त्याची सुडाची इच्छा पुरी झाली होती, कारण खरी शिक्षा महालात मागे एकट्या राहिलेल्या जानकीबाईला झाली होती. तिच्या नजरेसमोर तिच्या प्रियकराचं जिवंत थडगं होतं. असं म्हणतात की त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली. तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले, नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली. तिने वाडा सोडून जायचा प्रयत्न केला, पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली. तिला महालात कैद करून ठेवण्यात आलं होतं. वर्षभराच्या आत ती म्हणजे पूर्वीच्या जानकीबाईची नुसती सावली राहिली. थरथर कापत, एवढ्या आवाजालाही दचकत, सारखी खांद्यावरून मागे वळून पाहत भिंतीच्या आधाराने ती चोरट्यासारखी महालात वावरत होती. हे असं फार दिवस चालणं अशक्यच होतं. ज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच. एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू यायला लागल्या. गडी माणसं आत गेली तेव्हा जानकीबाई अंग चोरून एका कोपऱ्यात उभी होती आणि हातांनी सारखं काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करत होती. डोळे भानावर नव्हते, तोंडाला फेस आला होता. सर्वांची ओळख ती विसरली होती. वैद्य आले, पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका, अवलेह कशाचाही उपयोग झाला नाही. तोंडात काहीही घातलं की ती लागलीच थू थू करून ते बाहेर थुंकायची. शेवटी काळालाच तिची दया आली आणि तिची या जगातून सुटका झाली. पण श्रीधर, ही घटना जरी दुर्दैवी असली, शोकांतिका असली, तरी तिच्याशी आपला काहीही संबंध नाही. पुढे काय झालं किंवा झाल्याचं सांगण्यात येतं त्याच्याशी आपला संबंध आहे किंवा असावंसं वाटतं. तर मग वाच. असं दिसतं की शेवटी उतारवयात त्र्यंबकजी शिवदुर्गाच्या या वाड्यात येऊन स्थायिक झाला. दरबारातला मानमरातबही कमी झाला होता. संपत्तीची वारेमाप उधळपट्टी केल्यामुळे आता जवळ मायाही फारशी राहिली नव्हती. स्वार्थी आणि बेदरकार स्वभावामुळे आयुष्यात खरे मित्रही जोडले गेले नव्हते. आपल्या डोळ्यांसमोर त्र्यंबकजी येतो. त्याची गात्रे थकलेली आहेत. तो पूर्वीच्या आठवणींच्याच काळात वावरतोय. त्याच्या सोबतीला आता कोणीही नाही. पैशाबरोबरच सुखाचे सवंगडीही गेले आहेत. त्याच्या सोबतीला राहिली आहेत ती केवळ त्याची पूर्वकृत्य. या शेवटच्या दिवसात त्याला आपल्या दुष्कृत्यांचा काही पश्चाताप झाला असेल का, आपण काहीच सांगू शकत नाही, कारण इतिहास या बाबतीत मौन पाळतो. ते काहीही असो, त्याला या वाड्यात शांतता लाभली नाही ही गोष्ट सत्य आहे. आल्या आल्या काही दिवसातच त्याने वाड्यात सर्वत्र उदबत्त्या लावून ठेवायला सुरुवात केली. त्याशिवाय खोल्या खोल्यातून उद्या होत्याच. त्यात माणसांना येता जाता धूप, चंदनाचा चुरा असे काही सुगंधी पदार्थ टाकायच्या सूचना होत्या. हे सुगंधाचं वेड त्याला एकाकी कसं लागलं हे त्यानं प्रथम कोणाजवळही बोलून दाखवलं नाही. आणि मग एके दिवशी त्यानं वाड्याच्या बागेतलं, अंगणातलं सगळं गवत छाटून टाकण्याचा हुकूम दिला. स्वतः जातीनं हजर राहून गवताचं पातन पातत तोडलं गेलं का नाही हे पाहिलं. त्याच्या एकाच वाक्यावरून आपण जो काय तर्क करायचा तो करू शकतो. सारखा वास येत असतो या गवताचा, तो स्वतःशीच पुटपुटताना जवळपासच्या कोणीतरी ते ऐकलं. गवताबद्दलचा त्याचा हा तिटकारा दिवसेंदिवस वाढत चालला. वाड्याची हद्द सोडली की वाऱ्यावर हलणाऱ्या गवतानं भरलेली शिवारच होती. त्र्यंबकजीला तो देखावाही पाहावेनासा झाला. त्यानं वाड्याबाहेर पाऊल टाकणंही बंद केलं. गणपतीची पूजा करताना 4 दुर्वा हातात घेणंही त्याला अशक्य झालं. त्याच्या या अनामिक भीतीचा संसर्ग त्याच्या आसपास वावरणाऱ्या गडी माणसांनाही झाला आणि तेही बुचकळल्यासारखं करायला लागले. हळूहळू वेळ अशी आली की त्याच्या वाड्यात नोकरी करायलाही कोणी तयार होईना. सरते शेवटी त्र्यंबकजी आणि त्याचा एक गडी रामजी एवढेच वाड्यात राहिले. वाड्याच्या बागेची जमीन कसदार होती. मशागतही चांगली केलेली होती. तरीही वाड्याच्या आसपास बागेत आणि विशेषतः
त्या पडळीभोवती गवताचं पीक वेड्यासारखं फोफावलं होतं. म्हातारा त्र्यंबकजी आणि म्हातारा रामजी खुरपण्यानं आणि कोयत्यानं जमेल तेवढं गवत काढून टाकत होते. पण आता एक पातं उपटलं की त्याच्या जागी जणू काही 10 नवी पाती जमिनीतून वर येत होती. ते गवत छाटणं तर राहोच, ते वाड्यापासून दूर ठेवणंही त्या दोघांच्या आटोक्या पलीकडं गेलं होतं. शेवटी त्यांनी हार खाल्ली आणि हा प्रयत्न सोडून दिला. गुडघाभर वाढलेल्या गवताचा वाड्याला एखाद्या पुरासारखा वेढा पडला. त्यावेळी कुंपणं वगैरे नव्हती. जनावरं मोकाट फिरत असत, दिसेल तिथला हिरवा चारा खात असत. पण त्र्यंबकजीच्या आवारात वाढलेल्या या गवताला कोणत्याही गुरानं कधी तोंड लावलेलं कुणाला दिसलं नाही. त्र्यंबकजीनं आता साऱ्या खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. चारी बाजूंना पसरलेलं वाऱ्याबरोबर हलणारं, कोणी तर म्हणतात की वारा पार पडलेला असतानाही या वेड्या माजलेल्या गवताचे शेंडे हलताना दिसायचे. असं हे गवत पाहणं त्याला असह्य झालं असलं पाहिजे. त्यानं स्वतःला आत कोंडून घेतलं होतं, एवढंच खरं. रामजीचाही धीर फार दिवस टिकला नाही. वाड्यात किंवा जवळपास काहीतरी विशेष अनैसर्गिक प्रकार चालला आहे याची त्याच्या अगदी मनबुद्धीलाही एव्हाना कल्पना आली होती. गावातल्या देवळातून तो संध्याकाळचा परत आला. वाड्याच्या दाराशी थांबला. समोर पसरलेल्या स्वतःशीच गूढपणे डोलणाऱ्या त्या हिरव्या गार गवताच्या पसाऱ्याकडे पाहता पाहता त्याचं धैर्य खचलं आणि स्वामी भक्तीचा एखाद दुसरा बंध शिल्लक राहिला असलाच तर तोही लगोलग तुटला. कारण त्याला असं पाहिल्यावर वाटलं की त्र्यंबकजीच्या खोलीखालीच गवताची अगदी झुम्मड उडाली होती आणि तिथलंच गवत सारखं हलत होतं, डुलत होतं. आल्या पावलीच तो माघारी फिरला आणि गावच्या धर्मशाळेत जाऊन पडला. हिव भरून आल्यासारखं त्याचं अंग थडथडत होतं. देवाचं नाव घेत तो मुटकुळ करून पडून राहिला. पहाटेसच जरा उजाडताच त्याला धीर आला आणि मग तो तसाच परत वाड्याकडे गेला. अजूनही ते चमत्कारिक गवत स्वतःशीच डुलत होतं. त्या गवतातून कशीतरी वाट काढत रामजी आत गेला. वरती मालकाच्या खोलीपर्यंत पोचला. खोलीचं दार रामजीने उघडताच आतून गवताच्या वासाचा उग्र भपकारा आला. आत पार काळोख होता. रामजीला समोरची खिडकी सुद्धा दिसत नव्हती. खोली कशानं तरी काठोकाठ भरली होती आणि आतून काही आवाज येत होते. गुदमरून ठसकत एखाद्याने ओरडायचा प्रयत्न करावा तसले आवाज. रामजीने धूम ठोकली. पाटलाच्या चवडीवर पोचेपर्यंत तो थांबला नाही. त्याच्या दमछाक झालेल्या स्वरातील अर्धवट वाक्यांनी ऐकणाऱ्या सर्वांच्या अंगावर काटा आला. त्याला कोणीही मूर्ख ठरवलं नाही. 5-10 धीराची धटिंगण माणसं भाले काठ्या घेऊन वाड्याकडे निघाली. वाड्यापाशी पोचताच त्यांच्या डोळ्यांना एक अजब देखावा दिसला. काल रात्रीपर्यंत ताजतवानं जोमदार दिसणारं सर्व गवत वाळलेलं होतं. फिकट पिवळं निस्तेज निर्जीव पडलं होतं. एक दिवस सुद्धा आता ते उन्हात उभं राहू शकलं नसतं. त्यांनी त्र्यंबकजीच्या खोलीत पाय टाकला, पण ते सारे जण तिथेच हबकून उभे राहिले. त्र्यंबकजी पलंगावर पडला होता. तो केव्हाच मरण पावला असला पाहिजे, पण त्या माणसांचं लक्ष खोलीत पसरलेल्या गवताकडे होतं. कानाकोपऱ्यात गवत साचलं होतं, वाळून सुकलेलं पिवळं पडलेलं गवत. मग त्यांनी त्र्यंबकजीकडे नीट पाहिलं. त्याचं शरीर पलंगावर अस्ताव्यस्त पडलं होतं. त्याच्या दोन्ही मुठी आवळलेल्या होत्या आणि मुठीतही गवताचे पुंजके घट्ट धरलेले होते. पण सर्वात भयानक गोष्ट जिने त्यांच्या अंगावर काटा आला, कपाळावर दरदरून घाम आला, ती त्यांना अगदी शेवटी दिसली. त्र्यंबकजीच्या नाकात, कानात, तोंडात सगळीकडे गवतच होतं. तो गवतानं अगदी गच्च भरल्यासारखा दिसत होता. कसं तरी त्यांनी त्र्यंबकजीला हलवलं आणि खाली नेलं. आणि असं म्हणतात की त्र्यंबकजीचं मृत शरीर त्यांनी चितेवर ठेवलं आणि त्याला अग्नी दिला, तरी बराच वेळ ते नुसतं धुमसतच राहिलं. काळा कुट्ट धूर निघत होता. ओलं गवत नासल्यासारखी दुर्गंधी सुटली होती. त्याचं पाप अखेरीस त्याच्यापर्यंत येऊन पोचलं होतं. श्रीधर,
अशी चमत्कारिक हकीकत आहे. त्र्यंबकजीला सख्खा वारस नव्हता आणि शिवदुर्गमधला तो वाडा तेव्हापासूनच ओस पडला आणि आहे. गावात त्या संबंधात सतत अफवा उठत असतात. त्यांच्यावर खरं खोटं असा शिक्कामोर्तब करण्याचा आपल्याला खरा अधिकार आहे का? श्रीधर, तू एकदा जाऊन आला आहेस तेवढं पुरे. आता पुन्हा तिकडे जाऊ नयेस हेच चांगलं. नव्हे, जाऊ नकोस अशी माझी तुला आज्ञा आहे. उगाच विषाची परीक्षा पाहण्यात काय अर्थ आहे? इंग्रजीतली म्हण आठव, झोपलेल्या कुत्र्यांना झोपू दे, डिवचून जाग करू नये. असं हे मोठं चमत्कारिक पत्र वाचून श्रीधरनं खाली ठेवलं. त्या वाड्याला दिलेली भेट तो डोळ्यासमोर आणत होता. सर्वत्र पसरलेल्या गवताचं तेव्हा त्यानं मनाशी नवल केलं होतं. काकांच्या पत्रानं त्या गवताचा किती चपलाक तर्कशुद्ध स्पष्टीकरण होत होतं आणि किती भयंकर. आणि काही केल्या त्याच्या आधुनिक रॅशनल मनाला ते पटेना. तो जास्तीत जास्त एवढं मान्य करायला तयार होता की अशा काही ठिकाणी काही अदृश्य शक्तींचा वावर असेल. त्या माणसाच्या मनावर दडपण आणू शकतील, पण प्रत्यक्ष जड वस्तूचा वापर हलवा हलव, त्याला काही केल्या ते पटत नव्हतं. देशमुख काका आज्ञा खूप देतील, त्याने ती पाळली पाहिजे ना. आणि समजा तो एखाद्या रात्री एकटा नाही, अर्थात कोणी बरोबरचा सोबती मिळाला तरच वाड्याला भेट देऊन आलाच. देशमुखांना कोण सांगायला जात होतं? गोष्ट त्यांच्या कानापर्यंत पोचली नाही म्हणजे झालं. आणि मग ओळखीच्या लोकांची नावं एकामागून एक डोळ्यांसमोरून जाताच त्याला शिवराम वाशीकर आठवला. धाडसी, बेदरकार, कोणतंही आव्हान सहज स्वीकारणारा. त्यांनी पौर्णिमेची रात्र निवडली होती. शेवटच्या ट्रकने ते शिवदुर्गाला पोचले होते. 7-8 मैलांचं परतीचं अंतर. पहाटेस 1-2 तासात काटून ते कामावर हजर होणार होते. कॅन्टीनमधला पाव त्यांनी बरोबर आणला होता. त्या टिनपाट हॉटेलात पाव, पातळ भाजी, भजी आणि चहा असं जेवण करून ते रात्री साधारण 8:30च्या सुमारास वाड्याकडे निघाले. दिवस उन्हाळ्याचे होते. प्रकाश एवढ्यातच गेला होता. चंद्र 4 हात वरही आला होता आणि सर्वत्र लख्ख चांदणं पडलं होतं. अगदी लहान सहान तपशीलही डोळ्यांना स्वच्छ दिसत होता. वाड्याची पडकी भिंतही अगदी लहान सहान भेगांसहित स्पष्ट दिसू लागली. तेव्हा श्रीधरनं शिवरामला थांबवलं. शिवराम, मी तुला मुद्दाम इथल्या तथाकथित प्रकाराची काहीही कल्पना दिलेली नाही. तुझ्या मनात कोणताही पूर्वग्रह निर्माण व्हायला नको म्हणून. मात्र सांभाळून राहा हं. केवळ कुतूहलापायी आपण तिथे चाललो आहोत. त्यासाठी अवास्तव किंमत मोजण्याची मुळीच जरुरी नाही, श्रीधर म्हणाला. अच्छा दोस्त, बडो आगे, शिवराम हसत हसत म्हणाला. वाड्याच्या पडक्या कंपाऊंडपाशी शिवरामला हातानं थांबवीत श्रीधर म्हणाला, शिवराम, पुन्हा एकदा सांगतो, सांभाळून हं. श्रीधरच्या मनोवृत्तीत खूप बदल झाला होता. दिवसाच्या कडक उन्हात, माणसांच्या वर्दळीत त्याला वाड्याचं स्वरूप विचित्र, नेहमीपेक्षा निराळं असं वाटलं नव्हतं. एक नीरव शांतता सोडली तर. पण आत्ताची वेळ वेगळी होती. एखादी जादूची कांडी फिरल्यासारखा सृष्टीच्या रूपात बदल झाला होता. दिवसा अदृश्य असलेले काही गुप्त संबंध, दिवसा न दिसू शकणाऱ्या काही रहस्यमय रचना आता खुल्या झाल्या होत्या. जणू काही एखादा पडदा दूर झाला होता. ही किमया चंद्रप्रकाशाची होती का? का मनावर चंद्राची ती प्राचीन ओढ अजूनही आहे आणि पूर्ण चंद्र आकाशात तरंगायला लागला की मनाचाही एखादा गुप्त माग उद्दीपित होतो आणि काही नव्या गोष्टी दाखवू लागतो. कोणत्या नव्या गोष्टी हे श्रीधरला सांगता आलं नसतं. जो काही बदल झाला होता किंवा झाल्यासारखा वाटत होता त्याला नाव नव्हतं, पण तो सुखद नव्हता, आनंददायक नव्हता. म्हणून श्रीधर शिवरामला पुन्हा पुन्हा सांगत होता की सावध राहा. वास्तविक पाहता ती सूचना त्याला स्वतःलाच उद्देशून होती. आधी शिवराम आणि मग त्याच्या मागोमाग श्रीधर पडक्या फाटकामधून आत शिरले. ओघळत्या चंद्रप्रकाशात तो जुना ओसाड वाडा समोर साकारला. दिवसा पाहिला होता तो वाडा हाच का?
एक क्षणभर श्रीधरला खरोखरच ही अगदी वेडपट वाटणारी शंका आली. बदललेल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये उंच दुमजली भिंती एकमेकींवर कल्ल्याशा वाटत होत्या, एखादी विषारी कुजबूज करत असल्यासारख्या. जणू काही ती सर्व वास्तूच एका अनैसर्गिक झिरझिरीत विकृती आणणाऱ्या एखाद्या तलम पटलात गुरफटल्यासारखी वाटत होती. शिवरामचा हंटिंग टॉर्च प्रकाशला. प्रखर झोत अवकाश कापत सर्वत्र फिरू लागला. वाड्यातली बदलाची किमया त्या प्रखर प्रकाशाविरुद्ध तग धरण्या इतकी कठीण नव्हती. वाऱ्यावर उडणाऱ्या धुरासारखी ती विरून जात होती. प्रकाशाखाली क्षणमात्र वाड्याचं खरं रूप दिसत होतं. पण श्रीधरला अशी शंका येत होती की जरा दूर सारलेलं शेवाळं पाण्यावर पुन्हा एकदा जमावं तसं ते आवरण पुन्हा एकदा वास्तूवर येत आहे. प्रकाश झोत दूर होताच वास्तू पुन्हा एकदा त्याखाली झाकळली जात आहे. बाहेरचा हॉल आणि माझघर ओलांडून ते दोघे मधल्या फरसबंद चौकात आले. ज्ञानाने सावध झालेल्या नजरेने श्रीधर आता त्या खोल्यांकडे पाहत होता. इथे घडलेली ती नाट्यमय शोकांतिका त्याच्या नजरेसमोरून सरकत होती. जानकीबाई, त्र्यंबकराव आणि जानकीबाईचा तो अनामिक प्रियकर. शिवराम मधल्या चौकात थांबला होता. चारी बाजूंच्या खोल्यांवरून त्याच्या टॉर्चचा प्रकाश फिरवत होता. श्रीधर, शिवरामने हाक मारली. शिवरामचा आवाज श्रीधरला किती मोठा वाटला. श्रीधर, मला तर अजून काही दिसत नाहीये, जाणवतही नाहीये. सांग तरी इथली अशी काय दंतकथा आहे? शिवराम म्हणाला. मी काही सांगणार नाही. वाटलं तर फक्त गेल्यावर सांगेन, पण आत्ता काही नाही, श्रीधर म्हणाला. आणि मागाहून त्याला या एका गोष्टीचं किती समाधान वाटलं. देव सुबुद्धी देतो म्हणतात तेच खरं. ठीक आहे, जशी तुझी इच्छा, असे म्हणत शिवराम चौकातून पुढे निघाला आणि मागच्या आवारात आला. इथेच मागे बाग होती आणि इथेच अजूनही ती पडळ होती. इथे अजूनही सर्वत्र ते गवत होतं. अजूनही श्रीधरच्या शरीरावर सरकता काटा आला. केवळ त्या विचारानेच नाही, इथे नक्कीच काहीतरी होतं. मनाला तो थरथरता दाहक स्पर्श झाला होता. एखाद्या विषारी डोहाच्या कडेवर उभा असल्यासारखं त्याला वाटत होतं. मागचं सर्व आवार कसं गच्च भरलंसं वाटत होतं. सळसळत्या गवताच्या जुड्यांकडे पाहत राहिला असेल. त्यालाही असाच ओरडायला सुद्धा अवधी मिळाला नसेल आणि मग तो गवतात लपेटला गेला असेल, गुदमरला असेल. आणि नुसता बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा. गवताचा उग्र कडवट दर्प श्रीधरला जाणवत होता. गवताचा वळवळता स्पर्शही त्याला जाणवत होता. दृष्टीसमोरचं सर्व अवकाश हलत्या डोलत्या तुरेदार गवताच्या छायांनी व्यापलं होतं. जवळ असल्यानं अकराळ विक्राळ वाटणाऱ्या सावल्या, तो शेवटचा पश्चात्तापाचा क्षण, मग अंधार. जी निद्रा चिरनिद्रा आहे, जिच्यापासून आपल्याला आता पुन्हा कधीही जाग येणार नाही, अशी श्रीधरची खात्री होती. त्या निद्रेतून तो हळूहळू जागा होत होता. इतक्या सावकाश, इतक्या कष्टानं की त्याला वाटत होतं नकोत हे श्रम. त्यापेक्षा ती शांत विश्रांतीच बरी. पण कोणीतरी त्याला सारखं हलवत होतं. ती गोड विश्रांती घेऊ देत नव्हतं. डोळ्यावर प्रखर प्रकाश टाकत होतं. चेहऱ्यावर गारेगार पाण्याचा शिडकावा मारत होतं. त्याच्या नावानं हाका मारत होतं. श्रीधर, श्री, भानावर आलास का? श्री. एखाद्या खोल भुयारातून यावा तसा तो आवाज क्षीण येत होता. नाही, तो स्वतः श्रीधरच त्या खोल भुयारात होता आणि खूप लांबून त्याला ती हाक ऐकू येत होती. आणि त्याला मोठ्या कष्टाने त्या भुयारातून वर यायचं होतं. पाऊल पाऊल करत फुटाफुटाने तो शेवटी वर आला. श्रीधरने डोळे उघडले. लखलखत्या प्रकाशात ते दिपून गेले. पुन्हा डोळे उघडले तेव्हा तो प्रकाश गेला होता. श्रीधर, श्री, थँक गॉड, शिवरामचा आवाज आला. शिवरामनं त्याच्या मानेखाली हात घातला. त्याला भिंतीला पाठ लावून बस्ता केला. जरा पाणी पिरे श्री, शिवराम म्हणाला. श्रीधरनं डोळे उघडले. त्याचा चेहरा ओला चिंब झाला होता.
घामानं असेल, मधाच्या पाण्यानंही असेल, तोंडाशी आलेलं पाणी त्यानं तोंडात घेतलं. तो गारवा हळूहळू सर्व शरीरभर पसरला. त्याबरोबरच चैतन्य पसरलं. अवघडलेले स्नायू सैल झाले. पिळल्या गेलेल्या नसांचा गुंता उलगडला. सर्व सृष्टी पुन्हा एकदा जाग्यावर आली आणि अर्थात मग आरोप प्रत्यारोपही आलेच. एकदम असा कसा गेलास रे श्रीधर? शिवराम म्हणाला. पण मला थांबवलं का नाहीस? हाक का नाही मारलीस शिवराम? श्रीधर म्हणाला. अरे तोंडून शब्दच निघेना. मी त्या पडळीपाशी पोचलो. आत काही नव्हतं. एक चक्कर मारली आणि परत वळालो. तुझ्या दिशेनं टॉर्चचा प्रकाश फेकला तर तू एखाद्या दारुड्यासारखा लटपटत होतास. मी ओरडलो, तुझ्याकडे यायला निघालो, तेवढ्यात तू खाली पडलास. मी अगदी धावत धावत तुझ्यापाशी आलो. इतके बोलून शिवराम थांबला. मग काय सांग ना? श्रीधर अधीरपणे म्हणाला. तुझा विश्वास बसणार नाही, पण सांगतोय ते देवा शपथ सत्य आहे. तू ओणवा होऊन हातापायावर गवतात शिरला होतास आणि दोन्ही हातांनी गवत तोडून तोंडात भरत होतास. माय गॉड! आणि तुझा चेहरा? इतकं बोलून शिवराम पुन्हा थांबला. श्रीधर अर्थात काहीच बोलला नाही. शिवराम पुन्हा बोलू लागला. मी तुला ओढत ओढत कसा तरी बाहेर आणला. नशीब थर्मासमध्ये पाणी आणलं होतं. सारखं पाणी मारतोय, हाका मारतोय. मला कल्पना नव्हती तुला असे फिटचे, एपिलेप्सीचे अटॅक येतात ते. ती फिट नव्हती शिवराम. आणि तू नसतास तर माझी घटका भरली होती शिवराम. चला आपण परत जाऊ, श्रीधर म्हणाला. पण तुझ्या ताकद आहे का? शिवरामने विचारलं. इथे थांबायला नको, दूर जाऊ कुठेतरी, श्रीधर म्हणाला. मग शिवरामचा आधार घेऊन चालताना आणि शिवदुर्गाच्या स्टँडवर पोचल्यावर तिथे ओट्यावर बसून श्रीधरने शिवरामला शिवदुर्गाच्या त्र्यंबकजीची ट्रॅजेडी सांगितली. ती साधी फिट नव्हती शिवराम. त्या मागच्या पडळीत आणि अंगणात अजून काहीतरी वावरतंय. त्यांच्या हल्ल्याचं माध्यम ते गवत पाहिलंस ना? अंगणातलं गवतच असं काही काही वेळा वाड्यापर्यंत पोचतं. पण गवत ही त्यामागची अघोरी, घातकी, जीव घेण्या अमानवी अस्तित्वाची केवळ निशाणी आहे. गावकरी शहाणे आहेत. ते वाडा आणि आसपासची जागा टाळतात. कारण हाती सापडेल त्याचा जीव घेण्यासाठी ते टपून बसलंय. आणि जीव जातो तो असा क्षणार्धात नाही. हाल हाल होऊन, गुदमरून, तडफड होऊन जातो. जसा त्याचा जीव गेला होता. ओल्या गवतात घालून त्याला हाल हाल करून ठार मारण्यात आलं होतं. तेच ते अघोरी नाटक तो इतरांच्या जीवाशी सारखा पुन्हा पुन्हा खेळत असतो, श्रीधर म्हणाला. आणि दोघेही गप्प झाले. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद.